बोगस जात प्रमाणपत्रावर MBBSचे शिक्षण घेतले, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला 5 लाखांचा दंड। वस्तुस्थिती लपवून बनावट कागदपत्रांद्वारे मन्नेर वारलू अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळवणाऱ्या चैतन्य संजय पालेकर हिच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने 5 लाखांचा दंड ठोठावला असून निकालापासून 2 महिन्यांच्या आत राष्ट्रीय संरक्षण फंडात ही रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायमूर्तीद्वय JB पारडीवाला, न्यायमूर्तीद्वय KV विश्वनाथन यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी दिले। राज्याच्या इतिहासात बनावट जात प्रमाणपत्र धारकाला पहिल्यांदाच एवढा मोठा दंड ठोठावल्याने भोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। चैतन्य संजय पालेकर यांचे मन्नेर वारलू अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र 7 जुलै 2022 रोजी किनवट समितीने अवैध ठरविले होते। या निर्णयाविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती। उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती। या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते। अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट व उच्च न्यायालय संभाजीनगर यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले। रक्तनात्यात 8 जणांकडे वैधता प्रमाणपत्र। चैतन्याच्या रक्तनात्यात वस्तुस्थिती लपून अमोल ज्ञानोबा पालेकर, ज्ञानोबा हुलाजी पालेकर, राजाराम तुकाराम पालेकर, बालाजी मशनाजी पालेकर, नामदेव मशनाजी कंधारे, अनिता तुकाराम कंधारे, निशिकांत राजाराम कंधारे, प्रतिमा ज्ञानोबा पालेकर यांनी मन्नेर वारलू जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविले आहेत। आदिवासींच्या राखीव जागेवर झाली डॉक्टर। नांदेडच्या विष्णुपुरी येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात चैतन्य पालेकर यांनी आदिवासींच्या राखीव जागेवर सन 2016-17 मध्ये MBBS वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता आणि मे 2021 रोजी त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला होता। आता त्या सर्वसाधारण प्रवर्गातून PG करीत आहेत। वडील चुलत्याचे जात प्रमाणपत्र अवैध। चैतन्याचे चुलते राजीव विठ्ठल पालेकर यांचे 26 एप्रिल 1989 रोजी, वडील संजय विठ्ठल पालेकर यांचे 13 जून 1989 रोजी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते। या निर्णयाविरुद्ध त्यांनी तत्कालीन अपीलीय अधिकारी अप्पर आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयात अपील दाखल केले होते, मात्र हे अपील फेटाळण्यात आले होते। 2002 मध्ये आंध्र प्रदेशात अनुसूचित जमातीच्या यादीत मन्नेर वारलू ऐवजी कोलाबार अशी दुरुस्ती केली आहे। त्याच धर्तीवर राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत मन्नेर वारलू ऐवजी कोलाबार अशी सुधारणा करण्याची मागणी तत्कालीन आदिवासी मंत्र्यांना 21 आमदारांनी 21 मे 2017 रोजी केली होती। TRTI आयुक्त पुणे यांनी 30 ऑगस्ट 2017 रोजी सविस्तर अहवाल सचिवांना पाठविला आहे। तो अहवाल 8 वर्षापासून मंत्रालयात पडून आहे। मन्नेर वारलू ऐवजी कोलाबार अशी सुधारणा केल्याशिवाय बोगसगिरी थांबणार नाही, अशी माहिती ॲडव्होकेट प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम यांनी कळविली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, अमरावती।